मृत्यूशी नित्य सामना करणारा अमरय्या स्वामी एक समर्पित सेवक। इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या स्मशानभूमीत गेल्या 19 वर्षापासून अखंडपणे मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे सोमय्या बसय्या स्वामी हे नाव आज ओळखीचं झालं आहे। 1 लाखाहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या या सेवकऱ्याने आपले संपूर्ण आयुष्य या कार्यासाठी वेचलं आहे। मूळचे कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील मातरंगी गावचे रहिवासी असलेले अमरय्या स्वामी कामाच्या शोधात इचलकरंजी येथे आले। सुरुवातीला केवळ 400 रुपये मिळवणाऱ्या या सेवेकऱ्याला आज महिन्याला केवळ 10,000 रुपये मिळतात, पण पैशापेक्षा त्यांनी समाजसेवेला अधिक महत्त्व दिले आहे। कोरोना काळात संपूर्ण 24 तास न थकता त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचं काम सुरू ठेवलं। हे काम फक्त नोकरी नाही तर समाजाचं देणं आहे असं मानणाऱ्या स्वामींना छबुताई बाबू शेलार, अर्चना राजू आवळे, राहुल राजू आवळे आणि अनिल विठ्ठल पाटोळे हे सहकारी मदतनीस आहेत। घरगुती कार्यक्रम असो वा आजारपण, त्यांच्या टीममधील किमान एक जण नेहमी स्मशानभूमीत उपस्थित राहतो। मृतदेह उचलण्यापासून ते सरण सजवून अग्नी देण्यापर्यंतचा प्रत्येक टप्पा ते निस्वार्थ भावनेने पार पाडतात। आम्हाला चाणक्य अंत्यसंस्कार संस्थेकडून पगार मिळत असला तरी आमच्या कार्याचं समाधान आम्हाला सर्वात मोठं बक्षीस वाटतं, असे स्वामी सांगतात। झोपण्यासाठी हक्काचं घर असलं तरी स्मशानभूमीतच त्यांचे खरे निवासस्थान बनले आहे। दिवसाला सरासरी 5 मृतदेहांवर तर आठवड्यात 7 जणांवर अंत्यसंस्कार होत असतात। मृत्यू हा अंतिम सत्य असला तरी त्या सत्याशी रोज सामना करणाऱ्या अमरय्या स्वामींसारख्या सेवेकऱ्यांमुळे अंत्यसंस्कार ही सन्मानाने पार पडतात। त्यांची ही अविरत सेवा नुसतीच प्रेरणादायी नाही तर समाजासाठी एक मौन शिकवण आहे। शेवटी आपल्याला माणुसकीच स्मरणात राहते। अमरय्या स्वामी म्हणाले, गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी रस्त्याची कोणतीही दुरुस्ती झालेली नाही। नागरिकांच्या सोयीसाठी स्मशानभूमीमध्ये स्वतंत्र वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र तरीही अनेक जण रस्त्यावरच वाहने उभी करतात। यामुळे वाहतूक कोंडी होते आणि इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो। प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीवर लक्ष द्यावं आणि नागरिकांनी उपलब्ध पार्किंगचा योग्य वापर करून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी। महानकरे न्यूजसाठी विकास लवाटे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।